त्या जिवंत वस्तूचा बोध त्या जिवंत वस्तूला होत नाही, आणि त्या जिवंत वस्तूचा बोध त्या जिवंत वस्तूला होणे हे अध्यात्म आहे. आणि म्हणून त्याच्यासाठी आपल्याला हा सगळा अनुभव समजून घ्यावा लागेल. म्हणजे प्रत्येक अनुभव हा भूतकाळ असतो हे परफेक्ट लक्षात आलं पाहिजे. पहिल्यांदा पहिली पायरी आहे ही अध्यात्माची, की आपल्याला येणारा प्रत्येक अनुभव हा भूतकाळ असतो. दुसरी गोष्ट, आता जर तुझं आपल्या डाटामध्ये भरलेला आहे सगळा, हार्ड डिस्कवर भरलेला आहे सगळा, आणि तोच जर वरती येतो तर मग ते काय, ते एक प्रकारचं इल्युजन आहे, भ्रम आहे. तो भ्रम आहे. आपल्याला येणारा कोणताही अनुभव, मग तो चांगला असो का वाईट असो, कसाही अनुभव असो, जर तिथे अनुभव असेल आणि अनुभवणारा असेल तर अनुभवही भ्रम असतो आणि अनुभवणाराही भ्रम असतो. अनुभवही भूतकाळ असतो आणि अनुभवणाराही भूतकाळ असतो, हे समजलं पाहिजे. हे देवदेवी हे हा अध्यासाचा खेळ निर्माण झालेला आहे इथे. आणि जोपर्यंत हा अध्यास आपण निर्माण झालेला समजून घेणार नाही, हे देवदेवी समजून घेणार नाही, हा एक्सपिरियन्स आणि एक्सपिरियन्सर समजून घेणार नाही, तोपर्यंत आपण या द्वैताचा पर्दाफाश करू शकत नाही, द्वैताच्या पलीकडे जाऊ शकत नाही. हा जो काही अनुभव येतो हा भूतकाळ आहे, हा भ्रम आहे. हा अनुभव ही एक प्रकारची कंडिशनिंग आहे, संस्कारबद्धता आहे. जसं त्या लहान मुलामध्ये जन्मतः काहीही नसतं, काहीच नसतं, पूर्ण कोरीपाटी असते, तशी कोरीपाटी झाल्याशिवाय अद्वैताचा बोध होत नाही, म्हणजे होत नाही. आणि आपलं तर असं झालेलं आहे, आपण इतकं काही भरून घेतलेला आहे डाटा, इतका डाटा की आता त्या डाटाच्या पलीकडे कसं जायचं हा प्रॉब्लेम निर्माण झालेला आहे. आणि म्हणून हा डाटा समजून घेणे, या डाटामुळे निर्माण होणारा अनुभव समजून घेणे. एक्सपिरियन्स इज पास्ट, एक्सपिरियन्स इज इल्युजन, एक्सपिरियन्स इज कंडिशनिंग, एक्सपिरियन्स इज सेल्फ हिप्नॉटिझम, स्वसंमोहन. आपण एका अत्यंत गहन अशा स्वसंमोहनामध्ये अडकून गेलेलो आहोत. ही सृष्टी हे स्वसंमोहन आहे, हे विश्व हे एक स्वसंमोहन आहे. या विश्वाचं अधिष्ठान स्व आहे. हा जो काही मीचा भास आहे आपल्याला, त्या मीच्या भासातून हे विश्व निर्माण झालेलं आहे. हा मीचा भासच सर्व काही बनत असतो. हा मीचा भासच पंचमहाभूत बनतो. हा मीचा भासच त्रिगुण बनतो. हा मीचा भासच नामरूप बनतो. हा मीचा भासच पंचकर्मेंद्रिय आणि पंच ज्ञानेंद्रिय बनतो. हा मीचा भासच सर्व अनुभव निर्माण करतो. आणि हा जो काही अनुभवाने अनुभवणारा खेळ, कारण आपल्याला प्रतिक्षण काय, आपण आपलं मन म्हणजे काय, अनुभव आणि अनुभवणारा, आणि अनुभव आणि अनुभवणाराचा खेळ काही आपल्याला काही केल्या समजत नाही. आणि एक बेसिक अज्ञान आपल्या ठाई खोल अशा सुषुप्तीच्या ठिकाणी अज्ञान रूपाने तिथे वसलेलं आहे. आणि ते काही केल्या ते बीज तुटत नाही, ते फुटत नाही, त्याचा निराश होत नाही, आणि ते बीज द्वैत निर्माण करतं. स्वप्न आणि जागृती हे द्वैतच आहे. आणि त्याचं बीज सुषुप्तीच्या ठिकाणी आहे, ज्याला कारणदेह असं म्हटलं जातं, त्याला प्राणमय कोश असं म्हटलं जातं. आणि जोपर्यंत या कारणदेहाचा निराश होणार नाही, तोपर्यंत महाकारण देह प्रकट होऊ शकत नाही, म्हणजे प्रकट होऊ शकत नाही. आणि म्हणून या अनुभवावर आपण प्रथम काम करायला पाहिजे. आता हा, आणि अनुभवावर काम करायचं म्हणजे काय, द्रष्टादृश्यावर काम करायचं, अनुभवनावर काम करायचं. चांगल्या उपासनेत हेच सांगितलं आहे, अमृतानुभवामध्ये हेच सांगितलेलं आहे. अमृतानुभवाच्या 7व्या प्रकरणामध्ये अज्ञान खंडनामध्ये द्रष्टादृश्याचाच खेळ सांगितलेला आहे, दुसरं काही नाही. चांगदेव 65च्या जर तुम्ही ओव्या घेतल्या तर 65 मधल्या कमीत कमी 30 ओव्या निघतील द्रष्टादृश्याच्या, दुसरं काहीच सांगितलं नाही. ज्ञानेश्वरी तेच सांगितलंय, अक्षर ओळखा, अक्षर ओळखा, क्षेत्रज्ञ ओळखा, ज्ञाता ओळखा, ज्ञेय ओळखा, कर्ता ओळखा, क्रिया ओळखा. हे सगळं असं ओळखलं गेलं पाहिजे. आणि हे क्रिया करत असताना पुन्हा अनुभवावर आपण पुढे पुढे जाऊ शकतो, की हा जो काही अनुभवणाऱ्याचा खेळ आहे,
हे आपल्याला झालेलं एक ऍडिक्शन आहे, एक व्यसन लागलेलं आहे आपल्याला. आणि या व्यसनामध्ये आपण अडकून गेलेलो आहे. आणि हे व्यसन काही केले आपण सोडायला तयार नाही. एक प्रकारची सवय आपल्याला लागून गेलेली आहे. एक हॅबिट मध्ये आपण अडकलेलो आहे. आणि या हॅबिटच्या बाहेर पडता येणं आपल्याला जवळजवळ अशक्य झालेलं आहे. द्वैताच्या बाहेर पडताच येत नाही, ही परिस्थिती आहे. आणि हा जो काही चारही अवस्थांचा खेळ आहे, किंवा हा जो काही माइंड मॅटरचा खेळ आहे, जो चारही अवस्थामध्ये चालू आहे, हा जो काही अहम विलमचा खेळ आहे, अनुभवाचा खेळ आहे, हा जागृतीतही असतो, हा स्वप्नातही असतो, हा सुषुप्तीत सुद्धा आहे. सुषुप्तीत सुद्धा द्वैत आहे. सुषुप्ती अपरोक्ष जाणली गेली असता जीव भावाचं बीज जाणलं जातं, कारण देह जाणला जातो. आणि तो जर जाणला गेला खरोखर, आणि तिथे जर द्वैताचा निराश झाला, कारण ते द्वैताचं सीड आहे, तर आपल्याला अद्वैताचा अनुभव आपल्या अंगी प्रकटू शकतो. आणि अद्वैताचा बोध झाल्यानंतर अद्वैत देखील माइंड मॅटर फेनॉमेनाच आहे, पंचमहाभूतात्मकच आहे. ब्रह्म देखील पंचमहाभूतात्मकच आहे. आपण ज्याला इटर्नल वगैरे म्हणतो ते परब्रह्म आहे. जे अनुभवाला येऊ शकतं ते केव्हाही माइंड मॅटर फेनॉमेना असते. पंचमहाभूताच्या अतीत जे काही आहे त्याचा अनुभव येत नाही, ते शब्दातीत आहे. परंतु ब्रह्माचा अनुभव येतो, अहम ब्रह्मास्मीचा अनुभव येतो, तुका आकाशा एवढा हा अनुभव येतो. गगन सदृशम सर्वही साक्षीभूतम हा अनुभव येऊ शकतो. राघवासारखे रूप त्या गगनासारखे रूप त्या राघवाचे हा अनुभव येऊ शकतो. आणि हे सगळं मटेरियल फील्ड आहे पंचमहाभूतांचं. आणि हे संपूर्ण पंचमहाभूतांचं फील्ड, चारही अवस्थातलं निराश होणे म्हणजे त्या शब्दातीताचा बोध शब्दातीताला होणे. खरं म्हणजे त्यांना शब्द वापरणं सुद्धा फार कठीण आहे. तिथे परमात्मा वापरला, परमेश्वर वापरला तरी गोंधळ होतो. आत्मा शब्द आला की तिथे मीचा भाव निर्माण होतो. आणि मीचा भाव जर असेल तर मग ते परमतत्व नाही. कारण माऊलीने ज्ञानेश्वरीत स्पष्ट सांगितलेलं आहे, मी माझी आठवण विसरले जयाचे अंतःकरण, तयासीच ज्ञानी मान अर्जुना तू. हा ते तुमचे ओरिजिनल ओवी असेल, माझ्या त्या ओव्या लक्षात नाही आहेत. मी प्रमाण कोणतेच देऊ शकणार नाही तुमच्या ह्याच्यातले. मला ते लक्षात ठेवण्याची सवय पण नाही आणि मी ठेवत पण नाही. ते मला जे सुचतं ते, पण मी जे सांगतोय ते आणि ते भिन्न नाही. ते 100% एक आहे, 1000% एक आहे. त्याच्यात शब्दांचा फरक येतो फक्त. आणि शब्द म्हणजे वस्तू नसते. ब्रह्म हा शब्द ब्रह्म नाही, आणि सुषुप्ती हा शब्द सुषुप्ती नाही. शब्दात ते तत्व येतच नाही. शब्द भ्रम निर्माण करतात. तर असं आपण या अनुभव आणि अनुभवावर चिंतन करतो आहोत. आणि ही जी काही एक फिनॉमेना आहे पंचभौतिक, हे म्हणजे कसं आहे माहिती का? आता बघा, तुम्हाला थोडस दृष्टांताच्या स्वरूपात मी सांगतो, समजावं म्हणून. कारण की ती अपरोक्ष अनुभूती आपल्याला नसल्यामुळे दृष्टांत द्यावा लागतो. जसं जलचक्र आहे. आता हे आकाश आहे, आकाशामध्ये हवा आहे, हवेमध्ये वाफ आहे. ही वाफ सघन झाली की त्याचा ढग होतो. तो ढग अजून सघन झाला की काळाकुट्ट होतो. त्या काळाकुट्ट ढगाला थंडी लागली की त्याच्यातून पाण्याचे थेंब बाहेर पडतात. आणि ते पाण्याचे थेंब खाली पडून त्याचं एक वाहणारा झरा, नदी वगैरे वगैरे तयार होते. आणि त्या पाण्याला जर अतिशय थंडी लागली तर त्या पाण्याचा बर्फ होतो. तर हे असं जे आहे की हवेतलं बाष्प, ढग, काळकुट्ट ढग, पाणी आणि बर्फ, या जशा पाण्याच्या अवस्था आहेत तशा कॉन्शियसनेसच्या अवस्था आहेत. जागृती ही एक अवस्था कॉन्शियसनेसची आहे. स्वप्न ही कॉन्शियसनेसचीच अवस्था आहे. सुषुप्ती ही सुद्धा कॉन्शियसनेसचीच अवस्था आहे. सुषुप्ती अजिबात गाढ झोप नाही. आणि जे काही युनिव्हर्सल कॉन्शियसनेस किंवा ब्रह्म किंवा तुर्या आहे, ती सुद्धा कॉन्शियसनेसचीच अवस्था आहे. तिथे सुद्धा मीचा भाव आहे. अहम ब्रह्मास्मी. तिथे मीही असतो, पण तो वैश्विक असतो, अनंत अपार आकाशासारखा, पण आहे मीच. आणि त्या सुषुप्तीमधलं जे सीड आहे तिथेही मीच असतो. स्वप्नातही प्रत्येक, मी काय म्हणतो, कोणत्या अनुभव बरोबर मी नाही. कोणताही अनुभव घ्या तुम्ही, जागृतीतला, स्वप्नातला,
कोणताही अनुभव घ्या, मी शिवाय अनुभव आहे का? हा, तीच आपण चर्चा करतोय ना. हो, ऐका तुम्ही जरा, थोडस आपण जरा संयम धरावाच लागेल ना आपल्याला. कारण की कसं आहे, हा अनुभव जो आहे ना, याच्यावर सगळ्यात जास्त चिंतन करावं लागेल तुम्हाला. तुम्हाला जर पुढे जायचं असेल तर अनुभवावरच चिंतन करावं लागेल. आणि एकदा जर तुम्हाला अनुभव समजला तर तुमचा अनुभव निराश झाल्याशिवाय राहणार नाही. आणि अनुभव निराश होतो तेव्हा अनुभवणाराही निराश होतो. असा अनुभव अनुभवणारा जागृतीतला निराश झाला पाहिजे, स्वप्नातला निराश झाला पाहिजे, सुषुप्तीतला निराश झाला पाहिजे आणि तुरेतलाही निराश झाला पाहिजे. ही प्रक्रिया आहे. तुम्हाला खूप उत्सुकता होते म्हणून मी सांगून दिलं आता हे. परंतु हे करायचं कसं हा प्रॉब्लेम आहे. हे तर सगळ्या ग्रंथात लिहिलंय. अहमचा निराश करा, मनाचा निराश करा, अनुभवाचा निराश करा, ठाईचं मुराला अनुभव. हे तर आपण ऐकतोच नाही मी. पण कसं करायचं? गीतेमध्ये सांगितलेलं आहे, मीचा निराश, अहमचा निराश. अरे पण करायचा कसा? हा प्रॉब्लेम आहे. आणि हा प्रॉब्लेम त्याच्यावर खरं म्हणजे माहिती का, आपण पुष्कळ दिवस त्याच्यावर चर्चा करू शकतो. कारण तुम्हाला जर हे अंतरंगामध्ये प्रवेश करू द्यायचा असेल तर हे याचं चिंतन म्हणा, हे जे श्रवण मनन निधी त्याचं सांगितलं जातं ना, ते हे आहे. श्रवण म्हणजे काय? श्रवण म्हणजे अपरोक्ष ज्ञानाचे शब्द ऐकणे. श्रवण म्हणजे कुणाचंही प्रवचन ऐकणे नाही. कुणाचंही प्रवचन ऐकून वेदांत घडत नाही. वेदांत शब्दाचा अर्थही आपल्याला माहिती नाही. वेदांत, वेद म्हणजे काय? वेद म्हणजे ज्ञान, वेद म्हणजे कॉन्शियसनेस, वेद म्हणजे जाणणे, वेद म्हणजे अनुभव. आणि वेदाचा अंत म्हणजे अनुभवाचा अंत. जेव्हा चारही अवस्थातल्या अनुभवांचा अंत होईल त्याला वेदांत म्हणतात. वेदातला शेवटचा भाग स्थूल अर्थ झाला, तेही खराच आहे. कारण तिथे याचं सगळं वर्णन आहे. याचं सगळं वर्णन तिथे आहे. तर आपल्याला या अनुभवावरच चर्चा करावी लागणार आहे जास्त. जोपर्यंत तुम्ही अनुभव समजून घेणार नाही तोपर्यंत अनुभवाच्या पलीकडे जाता येणार नाही, म्हणजे जाता येणार नाही. आणि म्हणून ही पहिली ओवी आहे, देवोदेवी. आणि पहिल्या पूर्ण अध्यायातल्या सगळ्या ओव्या देवदेवीवर आहेत. हा देवोदेवी समजून दिलेला आहे पहिल्यांदा तिथे. सगळ्या ओव्या आहेत. एखाद्या, माझी तर अशी खरी इच्छा आहे की तुम्हाला कधीतरी अमृतानुभव सांगावा. कारण की तुमच्या सगळ्यांच्या श्रद्धा माऊलीवर आहेत. मी कृष्णमूर्ती सांगितलं तर तुम्ही ऐकणार नाही, मला 100% माहिती आहे. कधीच ऐकणार नाही. हा, कधीच नाही. तुम्ही ऐकूच शकत नाही तो. म्हणून माऊलीच्या शब्दात मला सांगावं लागेल. अमृतानुभव काय चीज आहे हे माऊलीच्या शब्दातच सांगता येईल. ते चांगदेव पासष्टीतच सांगता येईल, ते ज्ञानेश्वरीतच सांगता येतं. ते सांगता काही माऊलीने तेच सांगितलेलं आहे. कृष्णमूर्ती आणि माऊली अजिबात वेगळं बोलत नाही. बुद्ध आणि माऊली अजिबात वेगळं बोलत नाही, हे तुम्हाला मी ठासून सांगतो. आपल्याला न समजल्यामुळे आपण असं म्हणतो की बुद्ध वेगळा आहे आणि माऊली वेगळी आहे, आणि असं अजिबात नाहीये बरं. कारण की ज्या व्यक्तीने अस्तित्वाची प्रक्रिया जाणली, अस्तित्वाची प्रक्रिया कोणत्याच पंथासाठी वेगळी नाही, कोणत्याच परंपरेसाठी वेगळी नाही, कोणत्याच धर्मासाठी वेगळी नाही, कोणत्याच जातीसाठी वेगळी नाही. अस्तित्व एकाच प्रकारे निर्माण होतं. अस्तित्व हिंदूंसाठी तसंच आहे, मुसलमानांसाठी तसंच आहे, जैनांसाठी तसंच आहे, बुद्धासाठी तसंच आहे, ख्रिश्चन लोकांसाठीही तसंच आहे. त्याच्यात फरक नाही पडू शकत. आणि म्हणून अध्यात्म सगळ्यांसाठी एकच आहे. आपण हे जे काही पंथ परंपरा धर्म वगैरे निर्माण केले आहेत हे निव्वळ अज्ञानातून निर्माण झालेले आहेत. आणि आपण आता इतके कट्टर झालेलो आहेत, जसं आपण एखाद्या मुस्लिम व्यक्तीशी बोलू शकत नाही तसं आज एक पंथ दुसऱ्या पंथाशी बोलू शकत नाहीये. ही परिस्थिती, आपण कान बंद करून टाकले, डोळे बंद करून टाकले. आणि म्हणून प्रॉब्लेम निर्माण. खरं म्हणजे आपण सगळं साईही इंद्रिय आपले असे उघडे केले पाहिजे. कशाचाच विरोध करू नका, ऐकून तर घ्या. काय नंतर समजायचं ते समजेल, नाही समजायचं ते नाही समजणार, पण ऐकण्याची तयारी पाहिजे. आणि त्याला श्रवण म्हणतात. कोणताही पूर्वसंस्कार मनात न ठेवता ऐकणे. कोणताच पूर्वग्रह नको मनामध्ये. आपलं मन जर पूर्वग्रह दूषित असेल तर ते ऐकणं घडतच नाही, श्रवण घडतच नाही. जन्मभर तुम्ही श्रवण करा, नाही घडणार श्रवण. श्रवण घडलेलंच नसतं. आणि म्हणून श्रवण काय आहे याच्यावर खूप मोठा अभ्यास करावा लागतो. मनन काय आहे याच्यावर खूप. मनन म्हणजे काय? मननचा साधा अर्थ सांगतो मी तुम्हाला. मन अधिक न, मनाला नाहीसे करणे म्हणजे मनन.
मनन कशाचं करायचंय? हे माइंड कसं निराश होईल, आणि हे तुम्हाला पुन्हा त्या अप्रोक्ष ज्ञानाकडून संतांकडूनच ऐकावं लागेल. हे बुद्धीच्या स्तरावर आणि तर्काच्या स्तरावर नाही सांगता येणार. आणि म्हणून अमृतानुभव होतं, कारण अमृतानुभव मध्ये ही अध्यायांमध्ये चर्चा आहे. पहिल्या अध्यायामध्ये हे द्वैत सांगितलं, दुसऱ्या अध्यायामध्ये ते सद्गुरूची हे सांग. सद्गुरू म्हणजे काय? जो अप्रोक्ष ज्ञानी आहे तो सद्गुरू. जर अप्रोक्ष ज्ञान नसेल तर सद्गुरू म्हणता येत नाही. अपरोक्ष ज्ञानाला सद्गुरू म्हणतात. आणि मग तिथे पुढे सगळी चर्चा आहे. आता ते सगळे सिरियली जे शब्द खंडन आहे किंवा सच्चिदानंद त्रिपुटीचं वर्णन आहे, आणि तुम्हाला सांगतो त्याचाही निराश सांगितलेला आहे मौलीने. सच्चित आनंदचा निराश सांगितलेला आहे. आपण सच्चिदानंद करत फिरतो, पण नाही, तो सुद्धा शेवटचा अडथळा. त्याच्याही पलीकडे जायचंय आपल्याला. आणि हे सगळं करत असताना, हे सगळं शब्द खंडन, अमुक खंडन, ढमुक करताना अज्ञान खंडन, त्याच्यात तर 295 ओव्या आहेत. एकूण 900 ओव्यातल्या 295 ओव्या अज्ञान खंडनावर खर्ची घातलेल्या आहेत. कारण अज्ञान खंडन हाच विषय आहे, अध्यात्माचा दुसरा विषय नाही. हे जोपर्यंत तुम्हाला, आणि अज्ञान काय? द्वैत हे अज्ञान आहे. द्रष्टा हा दृश्यापेक्षा भिन्न आहे असे म्हणणे म्हणजे अज्ञान. आणि आपलं द्रष्टा हा दृश्यापेक्षा भिन्न आहे असं मानणं, असं वाटणं, याला अज्ञान म्हणतात. अमृतानुभवामध्ये द्रष्टाच दृश्य आहे हे स्पष्ट सांगितलेलं आहे. चांगदेव 65 मध्ये द्रष्टाच दृश्य आहे हे स्पष्ट सांगितलेलं आहे. बुद्धानेही बुद्धाच्या शब्दात सांगितलं आहे द्रष्टाच दृश्य आहे. बुद्धाचे शब्द काय आहे? बुद्ध म्हणतो सब्बे वेदना सब्बे धम्मा वेदना समोसरणा. वेदना म्हणजे काय? अनुभव. धम्मा म्हणजे काय? धारणा मीची, म्हणजे कोण? अनुभवणारा. अनुभवणारा हा अनुभवाच्या सोबत जन्माला येतो, हे बुद्धाचं स्टेटमेंट आहे. ऑब्झर्वर इज ऑब्झर्व हे कृष्णमूर्तीचं स्टेटमेंट आहे. सियर इज सीन हे कृष्णमूर्तीचं स्टेटमेंट आहे. एक्सपिरियन्सर इज एक्सपिरियन्सर हे आपल्या अध्यात्मात आहे ना सगळं. हे सगळं आहे, द्रष्टा दृश्य आहे. असं असताना मला प्रश्न पडतो की द्रष्टा दृश्यापेक्षा भिन्न का सांगतात? इकडे आपण अद्वैत वेदांताची चर्चा करतो आणि सांगताना दृष्टादृश्यापेक्षा भिन्न हे द्वैत सांगतो. मला मोठा प्रश्न पडलेला आहे की हे असं का? ते जे रामकृष्ण मठवाले सुप्रियानंद आहेत अमेरिकेतला, ते त्यांचा अद्वैत वेदांताचे हे, त्यांना मी एकदा ईमेल केला होता की तुम्ही अद्वैत वेदांताची चर्चा करता आणि द्रष्टादृश्यापेक्षा भिन्न हे सांगता, हे तुम्ही अद्वैताची चर्चा करता आणि द्वैत सांगता. म्हटलं एक्सप्लेन करा, म्हटलं हे कसं आहे. काही उत्तर बित्तर कोणी देत नाही. परंतु हा मोठा प्रश्न पडलेला आहे. आणि खरं म्हणजे मी पण गेल्या 7-8-10 वर्षापासून अनेक लोकांचं वेदांत ऐकतोय. जालना जिल्ह्यामध्ये जे बापू महाराज परतूरकर आहेत किंवा बाबा महाराज किर्लेकर होते किंवा मग अनेक लोक आहेत तिथे, किंवा मी युट्यूबवरचेही हे सगळे ग्रंथ ऐकलेले आहेत. विवेक चूडामणी घ्या, अपरोक्षानुभूती घ्या, किंवा कोणतेही घ्या, सर्वांमध्ये अगदी दृगदृश्य विवेक सुद्धा तिथे सुद्धाही द्रष्टादृश्यापेक्षा भिन्न आहे हेच सांगितलं गेलेलं आहे. दिस इज अ ब्लंडर मिस्टेक. तिथे दृश्याचा बाद केल्यानंतरही द्रष्टा कुठे राहतोय? नाही, मी काय म्हणतो, पण सुरुवातीचं तुम्ही जर बघितलं सगळं, नाही, पण तिथे एकदा जर तुम्हाला द्रष्टादृश्यापेक्षा भिन्न आहे ही गोष्ट जर मेंदूत बसली ना, ती निघतच नाही. आणि म्हणून सुरुवात इथूनच झाली पाहिजे की बालकाला कसं शिकवणार? मी काय म्हणतो, हे नवीन बालकांसाठी खेळ नाही आहे ना. हा नवीन बालकांसाठी खेळ नाही आहे. ब्रह्मज्ञान नव्हे लेकरांच्या वागोटी. ते लेकरांना नाही सांगायचंय. ते तुमच्यासारखे ज्यांनी 10, 12, 15, 20 वर्ष अध्यात्म केलेलं आहे त्यांना सांगायचंय. आपल्या घरात नाही आपण सांगू शकत. मी माझ्या घरात कोणाला काही सांगू शकत नाही, आणि मला माहिती आहे ना नाही समजणार. मी माझ्या मुलांना नाही सांगू शकत, माझ्या बायकोला नाही सांगू शकत. ही फॅक्ट आहे, आणि ते आपल्याला मान्यच करावं लागेल की आहे तसं आहे. आणि आपल्याला तरी आधी कुठे कळत होतं? आपल्यालाही असं वाटत होतं ना लहानपणापासून की जग वेगळं आहे, मी वेगळा आहे. मी जेव्हा 9वी मध्ये असताना विवेकानंदांचे ते 10-12 खंड माझ्या वाचण्यात आले, त्यांच्या प्रवचनांचे.
आणि तिथे हे सगळं वर्णन आलं, आत्मा आत्मा आत्मा. मग मी चक्रावून गेलो की म्हटलं आणि नाही काही नाही, 9वीची परीक्षा दिलेली होती फक्त. म्हटलं हे आपल्याला तर काही कळत नाही हा आत्मा, आणि हे तर इतक्या जोरात सांगतायत म्हणजे काहीतरी आहे एवढं नक्की, पण आपल्याला समजत नाही, हा आपला दोष. आणि मग त्याचा शोध वाढत गेला, आणि वाढता वाढता मग काही म्हणजे एक माझं एक सद्भाग्य असेल काय असेल तर असो, मी कोणत्याच परंपरेत किंवा पंथामध्ये अडकलो नाही, किंवा मला अद्वैत सांगणारेच लोक भेटले. डायरेक्ट ऑब्झर्वर इज ऑब्झर्व, द्रष्टादृश्य आहे. आणि माइंड प्रोसेस समजून घ्या. एक जर तुम्ही मन समजून घेतला तर तुमचा अध्यात्माचा कोडा सुटला, दुसरा काहीच नाही आहे. आणि म्हणून हा सगळं आता तुम्ही जर माझा युट्यूब चॅनल पाहिला तर माझ्या युट्यूब चॅनलवर 200 व्हिडिओ आहेत. सर्व व्हिडिओमध्ये हीच चर्चा आहे. माइंड प्रोसेस, एक्सपिरियन्स म्हणजे काय, मेडिटेशन म्हणजे काय. आज जे काही ध्यानाच्या नावाखाली चालतं ते ध्यान नाही. मी तुम्हाला खात्रीने सांगतो, जर 1000 गुरु ध्यान शिकवत असतील, एक तर ध्यानाच्या नादी कोणी लागतच नाही, आणि लागले तरी 1000तले 999 लोक जे सांगतात ते ध्यान नाही, ते कॉन्सन्ट्रेशन आहे. कॉन्सन्ट्रेशन ही आवश्यक आहे, परंतु ते सुरुवातीला. थोड्या वेळाने तुम्हाला एकदा तुमचं मन कॉन्सन्ट्रेट झाल्यानंतर तुम्हाला वेगळ्या मार्गाला लागायचं. सुरुवातीला ते आवश्यक आहे, मी ते डिनाय करत नाही, अत्यंत आवश्यक आहे. कारण एकाग्र चित्ताशिवाय तुमचा अंतरंगात प्रवेशच होणार नाही, बहिर्मुख माणसाचा अंतरंगात प्रवेशच होत नाही. आणि म्हणून कॉन्सन्ट्रेशन आवश्यकच आहे, त्यात विरोध नाही. सुरुवातीला तो अभ्यास केलाच पाहिजे, पण त्यानंतर तुम्हाला चिंतन करायचं आहे मनाचं. कारण की मनाचा निराश, 4 वाचा निराश. काय सांगितलंय माऊलीने? 4 वाचा, 4 अवस्था, 4 देह, 4 कोश, 4 कॉन्शियसनेस. आणि हा सगळा जर निराश व्हायचा असेल ना तर तुम्हाला अनुभव समजून घ्यावा लागतो. मग आता मी लागलं तर जास्ती वेळ घेत नाही, कारण की हा पहा 1 तास होऊन गेला. जर जास्त वेळ काही घेत नाही, सविस्तर याच्यावर माझी एक विनंती आहे, जर खरोखरच कोणाला इंटरेस्ट असेल, खरोखरच इंटरेस्ट असेल तर मला सांगा, माझ्या व्हॉट्सअप ग्रुपवर मी तुम्हाला जॉईन करेल. आणि कोणतेही पूर्वग्रह न मनात ठेवता तुम्ही अभ्यास करा, ऐका. आणि मी जे सांगतो ते तुम्हाला सगळ्यात आढळेल. ब्रह्मसूत्रात तेच आहे, अमृतानुभव तेच आहे, काही वेगळं नाही. परंतु सांगण्याची पद्धत वेगळी होऊन गेली आणि मग गोंधळ झालेला आहे. तर तो जो पॉइंट आहे, का बरं बुद्ध वेगळा झाला? हिंदू धर्मात जन्माला आलेला मनुष्य का बरं तो हिंदू धर्माचा त्यांनी त्याग केला? कारण की हा गोंधळ नाहीसा करण्यासाठी त्या माणसाने त्याच्या स्वतःच्या शब्दात तत्वज्ञान सांगितलं. का बरं महावीर जैन वेगळा झाला? का बरं गुरु नानक वेगळे झाले? हे सगळे जाणकार लोक, हिंदूच लोक होते. हे कोण होते? हिंदू घरात जन्माला आलेले लोक. परंतु त्यांच्या लक्षात आलं की गडबड झाली आहे, आणि ती गडबड दूर करण्यासाठी त्यांनी नवीन त्यांच्या शब्दामध्ये ते तत्वज्ञान सांगितलं. आणि ते आणि आपलं पारंपरिक तत्वज्ञान अजिबात वेगळं नाहीये, परंतु त्याचं इंटरप्रिटेशन आपल्याकडून जरा वेगळ्या पद्धतीने होतं, हा प्रॉब्लेम आहे. आणि ते जर काही नाही, माऊलीच्या शब्दात आपण हे सगळं समजून घेऊ शकतो, काही दुसऱ्याच्या शब्दाकडे जाण्याची गरज नाही. आपली श्रद्धा आहे माऊलीवर 100%. माऊलीने 1000% योग्य सांगितलेलं आहे, त्यात काही शंका नाही. आणि त्याचा शोध घेत आपण हे सगळं पार पाडू शकतो. माझ्या निजबोध नावाचे माझे 7-8 चॅनल आहेत. एक 4-5 हजार लोक माझ्या संपर्कात नेहमी असतात. अगदी डॉक्टर्स, इंजिनियर्स, सायंटिस्ट, अगदी देश विदेशातले जे आपले मराठी माणसं बाहेर गेलेले आहेत ते सगळे ते त्याच्यावर हे असतात. आणि अशी निर्भेळ चर्चा आम्ही करत असतो. म्हणजे कोणीही काही शंका विचारा, काही अगदी त्या शंकेचा 1-2 मित्रच असे बोलतात. काही एकमेकांचं वाईट वाटून घ्यायचं कारण नाही, एकमेकांना काही आपण काही कोणाला एकमेकांना दुखवायचं नाही, आपल्याला काही कोणाचा अपमान करायचा नाही किंवा कोणाला नावं ठेवायचे नाही. परंतु काय आहे हे मांडलं गेलं पाहिजे ना. ते मांडलं नाही गेलं तर लक्षात कसं काही येईल? मांडलंच नाही, कोणी सांगितलंच नाही. समजा द्रष्टादृश्य आहे हे जर तुमच्या अंतरंगात भिनलंच नाही, अजिबात ज्ञान होणार नाही, अजिबात ज्ञान होणार नाही, बाप जन्मात ज्ञान नाही. कारण द्वैत बुद्धीमध्ये अडकलेल्या मनाला अद्वैत समजत नाही. जोपर्यंत द्वैत बुद्धीचं रूपांतरण अद्वैत बुद्धीमध्ये होणार नाही तोपर्यंत अद्वैत प्रकटू शकत नाही. आणि
तुमची द्वैत बुद्धीचं रूपांतर अद्वैत बुद्धीत बाहेरचा माणूस करू शकणार नाही. ते तुमचं तुम्हालाच करायचंय. हा, फक्त मी माऊलीचा आधार घ्या, अमृतानुभवचा आधार घ्या, चांगदेव पासष्टीचा आधार घ्या, संतांचा आधार घ्या. त्यांच्या आधाराने तुम्हाला ते कोडं सुटेल. ते आपले मार्गदर्शक आहे, ते खुणा दाखवतात फक्त. त्यांनी बोट केलेलं आहे फक्त की मार्ग हा आहे. वाटचाल तर आपल्यालाच करावी लागेल. आपण त्या घोड्याला आपण त्या नेहमी सांगत नाही का आपले दृष्टांत घेते, घोड्याला नदीपर्यंत नेता येतं, पण पाणी पाजता येतं का? पाणी त्यानेच पाहिजे. तसं संतांनी सगळं सांगून ठेवलंय, आपल्याला फक्त ते आचरणात आणायचं आहे. आता आता आचरणाचा प्रश्न आला की किती मोठा प्रश्न आहे. साधं नाही ना. आपण गप्पा लाख मारू, पण आपलं आचरण, आपण बोलतो एक आणि करतो दुसरं. अशा मनाला कसं काय ज्ञान होईल? होऊ शकत नाही. सगळ्या संतांनी शील ही पहिली गोष्ट सांगितलेली आहे. ती विविध शब्दात सांगितली असेल. पतंजलीचा वेगळा शब्द सांगत असेल, बुद्ध वेगळे शब्द सांगत असेल, परंतु त्यांचा सांगण्याचा मतितार्थ तोच आहे की जोपर्यंत तुमचं आचरण हे शुद्ध होणार नाही, जोपर्यंत तुम्ही पूर्वग्रह दूषित होणार नाही, जोपर्यंत तुमच्यातला मी आहे हा भाव खोटा आहे हे तुम्हाला समजणार नाही, तोपर्यंत तुमचा अंतरंगात प्रवेश होतच नाही. स्वप्नापर्यंत, आणि तिथे मी कायमच नाही. स्वप्नातही मी कायम आहे, जागृतीतही मी कायम आहे, सुषुप्तीतही मी आहे. मीच बीज आहे, आणि तेच आपल्याला पत्ता नाही आहे. जोपर्यंत तुम्ही सुषुप्तीत प्रवेश करणार नाही, तेही जागृतीत ना. आपण रोज सुषुप्तीत गाळ झोपेत जातो आणि त्याला सुषुप्ती म्हणतो, पण बेहोशी आहे ती. बेहोशी आहे ती काही सजगता कुठे आहे? जसं बघा, जागृती हे एक डायमेन्शन आहे, स्थूल पंचमहाभूतात्मक. स्थूल पंचमहाभूत आहे जागृतीमध्ये, स्वप्नामध्ये सूक्ष्म पंचमहाभूत आहे. तसं सुषुप्तीमध्ये हे जे काही एक प्राणमय कोश म्हटला जातो, कारण देह म्हटला जातो, तेही अजून एक वेगळी डायमेन्शन आहे. आता त्याचं मी वर्णन करत नाही ते, कारण वर्णन केलं की पुन्हा डोक्यात काहीतरी बसून जातं आणि मग तो प्रॉब्लेम येतो. त्याच्यामुळे मी ते त्याचं वर्णन करणार नाही. कारण वर्णन केलं की आपण काय करतो ते रेकॉर्ड करून घेतो. ब्रह्माचं वर्णन आपण इतकं ऐकलं की आपल्या मनात सगळं ते अनंत, अपार, अमर्याद, ब्रह्माविषयीच्या कल्पना, हा कल्पना आहेत, सगळ्या कल्पना आहेत. त्याची अपरोक्ष अनुभूती आल्याशिवाय ब्रह्म कळणार नाही. सच्चिदानंद, आता सच्चिदानंद या शब्दाचा अर्थही खरं म्हणजे आपल्याला नीट उमजलेला नसतो. ते काय आहे त्याच्यावरही आपण कधी, आता त्याचा निराश उगाच सांगितला का माऊली? त्याचा निराश उगाच सांगितला. अहम ब्रह्मास्मीचा निराश उगाच सांगितलाय. अहम ब्रह्मास्मी हा सगळ्यात मोठा अडथळा आहे. मी आत्मा आहे हा सगळ्यात मोठा अडथळा आहे. जोपर्यंत तुम्हाला मी आत्मा आहे असं वाटेल, तोपर्यंत तुम्हाला पलीकडचं जे काही तत्व आहे शब्दातीत, त्याचा बोध त्या शब्दातीत तत्वाला होणार नाही म्हणजे नाही. आणि म्हणून मीचा निराश सांगितलेला आहे. नुसतं जागृती, स्वप्न, सुषुप्तीतला मी नाही निराश करायचा, तुर्यातला मी गेला पाहिजे, ब्रह्म माहितीतला मी गेला पाहिजे, अद्वैत निराश झालं पाहिजे, युनिव्हर्सल कॉन्शियसनेस निराश व्हावं लागतं. आणि ती कला म्हणजे रिअल मेडिटेशन आहे. पण या रिअल मेडिटेशनवर खूप चिंतन मनन हे घडायला पाहिजे. हे जर घडू शकलं आणि जर तुमची खरोखर तर, आता मला म्हणजे तुमचं इतकं कौतुक वाटतं माहिती का, की तुम्ही सगळं घरदार सोडून, सगळं प्रापंचिक लोभ सोडून तुम्ही अशा पद्धतीने इथे वर्षानुवर्ष राहता, ही फार मोठी गोष्ट आहे. आणि हे सगळं करून कितीक लोकांना खरंच समाधान झालं, कितीक लोकांना तृप्ती झाली. प्रत्येकाने आत्मचिंतन करावं की मी आज 15, 20, 30, 40 वर्षापासून अध्यात्म करतोय. माझं भय गेलं का, माझी चिंता गेली का, माझं शोक गेला का, माझं दुःख गेलं का, माझ्या इच्छा गेल्या का, माझ्या वासना गेल्या का, विचारा ना आपापल्या मनाला. आणि हे सगळं विचारून मग आपण आपला आत्मशोध हे अमृतानुभव सारख्या ग्रंथाच्या साह्याने घेतला पाहिजे. आणि असा शोध घेत 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 मी सांगतो, खरंच इतकी शोभी गोष्ट आहे. कधी समजलं ना, काही नाही हो, एका क्षणामध्ये घडते घटना. एकाच क्षण, काही त्याला टाइम लागत नाही, काही वर्षानुवर्ष साधना लागत नाही, काही जप तप लागत नाही. उलट जप तप करणाऱ्या माणसाला कधीही आत्मज्ञान होणार नाही, हे मी तुम्हाला लिहून देतो. आणि हे माऊलीचे मी त्याच्यात तुम्हाला 25 वह्या सांगेल. उपनिषदातही तेच आहे, पण हे सांगत नाही ना कोणी.
हे सांगितलं तर मग आपलं दुकान बंद पडेल ना. हा प्रॉब्लेम आहे. तर म्हणून हे जे कबीराने कुऱ्हाडीचे टोले घातले तसे टोले बसले पाहिजे. आणि तसं जर आपली तयारी असेल की नाही आम्हाला सत्य जाणायचंच आहे, मग त्याच्यासाठी आपल्याला आपले पूर्वग्रह जरा बाजूला ठेवावेच लागतील. आणि सत्य जाणायचं असेल तर मग तेवढी तळमळ पाहिजेच ना, त्यात काय हरकत आहे. तर हा सगळा जो विषय आहे ना, हा खरं म्हणजे खूप मोठा विषय आहे. जास्त वेळ तुमचा कारण की माझी खरंच इच्छा आहे बाबा एकदा अमृतानुभव सांगायचा. आणि अमृतानुभवाचा जो अत्यंत गाभा आहे. आता मी या सगळ्या वेदांती मंडळींचे अमृतानुभव ऐकले. ते परतूर जिल्ह्याचे तिकडे रंगनाथ महाराजांची शिष्यमंडळी प्रचंड समुदाय आहे. म्हणजे मी जेव्हा तिकडे गेलो ना, मला इतकं आश्चर्य वाटलं की ते धोत्रातले शेतकरी, त्या नऊवारी लुगड्यातल्या त्या बाया, आणि ती वेदांत ऐकतात. आणि सांगण्याची पद्धत इतकी चांगली आहे. आणि मी खरं सांगू का, एखादी दुसरी त्रुटी सोडली ना तर सगळं परफेक्ट आहे. सगळं परफेक्ट आहे, काही त्याच्यामध्ये हे नाही. 1% फक्त गडबड आहे. ती 1% गडबड जर दुरुस्त झाली तर जे खरंच तळमळीचे लोक आहेत ना, त्यांना बोध झाल्याशिवाय राहणार नाही याची गॅरंटी आहे. द्रष्टा दृश्यापेक्षा भिन्न आहे, हा प्रॉब्लेम आहे. हा प्रॉब्लेम सोडावा लागेल. आणि त्याच्यासाठी आहे ना माऊलीचा आधार आहे तुम्हाला. अमृतानुभव मध्ये सांगितलंय ना द्रष्टा दृश्य आहे. चांगदेव पासून सांगितलंच आहे ना, मी द्रष्टा दृश्य आहे या अर्थाच्या ज्ञानेश्वरीत 25 ओव्या दाखवेल तुम्हाला. 16व्या अध्यायातली ती 50 आणि 51 क्रमांकाची ओवी. आता मला त्या ओव्या सांगता येणार नाही किंवा पाठ येणार नाही, पण मी तुम्हाला 16वा अध्याय 50 आणि 51 क्रमांकाच्या ओव्या आहे, घरी जाऊन बघा. हेच सांगितलंय. मी काय म्हणतो, अन्वय तुम्ही आधी बिघडवून टाकायचं, द्रष्टादृश्यापेक्षा भिन्न सांगायचं. आणि आपल्या डोक्यात तोच इतका फीट बसलेला आहे की आता द्रष्टादृश्य हे समजणे नाही. हा आयुष्य जाईल, आयुष्यच. आणि मी खरं सांगतो ना, अगदी 90 वर्षाचे महाराज लोक जे प्रामाणिक आहेत ते सरळ सांगतात की आम्हाला 70-80 वर्ष ज्ञानेश्वरी सांगूनही ज्ञानेश्वरी समजलेली नाही. प्रामाणिक माणूस बोललेले की खरंच देगलूरकर महाराज बोलून गेलेले आहेत की मी गेल्या 70-80 वर्षापासून ज्ञानेश्वरीचं सांगतोय, पण मला ज्ञानेश्वरी समजलेली नाही. मोठे मोठे, त्यात काय एवढं, जर आपल्याला समजलं नाही समजलं, प्रामाणिक माणूस बोलू शकतो नक्की. आणि ही अशी सगळी परिस्थिती, आपण हे जर सगळं समज. आणि मी तुम्हाला सांगतो दादा, काही कृष्णमूर्तींकडे जायची गरज नाही, माऊली सफिशियंट आहे. पण माऊलीचा नेमका अर्थ आपल्याला काढावा लागेल आणि समजून घ्यावा लागेल. आणि काही सोपी गोष्ट आहे, तुमची प्रचंड श्रद्धा आहे माऊलीवर, एका क्षणात तुमच्या अंतरंगामध्ये माऊलीचे शब्द प्रवेश करते. पण आता अमृतानुभव कोणी सांगत नाही, कोणी ऐकत नाही. अमृतानुभव, मी तर म्हणतो वारकरी लोकांना अमृतानुभव माहितीच नाही, कोणालाच माहिती नाही अमृतानुभव. अमृतानुभव सांगणारं कोणी नाही, उपनिषद सांगणारं कोणी नाही. उपनिषद कोणाच्या कानावर पडतात. आणि बरं सांगितली तरी मग ती गडबड गोंधळ. तर उपनिषद सांगणार आहे तर उपनिषद समजलेलं पाहिजे, नाही तर मग गोंधळ होतो. तर हे सगळं किंचित जे काही, हा सगळा जो काही एक थोडस ढग आलेला आहे, हा पडदा आलेला आहे, हा पडदा माऊलीच्या साह्याने नक्की दूर होऊ शकतो. आणि ती सगळी चर्चा खरं म्हणजे तुम्ही तेच करता सगळे. तुमचं जे तळमळ आणि तुमचं जे आता हे इतकं वेदांत सांगितलं, मला इतकं आश्चर्य वाटतं मी जेव्हा जेव्हा वेदांत ऐकतो की एक काय परफेक्ट सांगितलं गेलेलं आहे सगळं. फक्त 1% चूक सोडली तर बाकीचं बिलकुल परफेक्ट आहे. अगदी कोणीतरी अपरोक्ष ज्ञानी माणसाने ते सांगितलेलं आहे, परंतु नंतरच्या लोकांनी ही 1%ची गडबड केलेली आहे काहीतरी. हा, ती ब्रह्ममाहितीची एक गोष्ट आहे, परंतु त्याच्याही पुढे जाऊन तिथेही द्रष्टा म्हणजे मी आहेच ना, त्याचा पण निराश सांगितला माऊलीने. मी माझी आठवण,
ही सगळ्यात महत्वाची ओवी आहे. जेव्हा हे समजून द्यावं लागतं ना पुरुषाला, तेव्हा द्रष्टा शब्दाचा उल्लेख करावा लागतो. पण त्या द्रष्टा शब्दाचा दृश्यच अपेक्षा नाही, मी काय म्हणतो, नाही, मी तुम्हाला माझा प्रॉब्लेम सांगू का, की द्रष्टा हा सर्व जगाचा साक्षी आहे. तो सगळं जाणतो, प्रत्येकाला जाणतो. अहो मला एक सांगा, एक अवस्था दुसऱ्या अवस्थेला जाणू शकत नाही. असते तेव्हा एकच अवस्था असते. आता जर कल्पना करा, एक कोणीतरी साक्षी आहे आणि तो सगळ्या विश्वाला जाणतोय. आता या विश्वामध्ये आजचे शास्त्रज्ञ म्हणतात कमीत कमी आपल्या पृथ्वीसारख्या 500 पृथ्वी आहेत. आता एका पृथ्वीवर किती जीवजंतू आहे, झाडं, वनस्पती, प्राणी, पक्षी, काही मर्यादा आहे का? आता तो जर या सगळ्यांना जाणत बसला, तो वेडा नाही होणार का? कसं शक्य आहे? तसं नाहीये, ते अधिष्ठान आहे. त्याच्या अधिष्ठानावर पुढच्या सगळ्या क्रिया घडतात, पण तो त्याच्यात इंटरफिअर नाही करत. जशी इलेक्ट्रिसिटी आहे, ही इलेक्ट्रिसिटी काही म्हणत नाही मी पंखाच फिरवेल, मी लाईटच देईल, मी फ्रीजच चालवेल, मी हिटरच चालवेल, असं नाही. ती शक्ती आहे. जशी यंत्रणा असेल तसं कार्य होईल. त्या कार्याशी त्या शक्तीचा संबंध नसतो. ती शक्ती त्या कार्यात हस्तक्षेप करत नाही. ती निर्विकल्प शक्ती आहे. शक्ती आहे पण निर्विकल्प आहे. तिला काही घेणं देणं नाही. तिथे चांगलं घडतंय का वाईट घडतंय काही घेणं, फक्त ती शक्ती आहे. त्या शक्तीचा आपल्याला अनुभव आला पाहिजे. आणि मग काय होतं माहिती का, साक्षी म्हटलं की तिथे पाहणारा येतो, मग तिथे मी येतो, मग मी सगळ्या जगाचा साक्षी आहे, मी आत्मा आहे, आणि मग मीचा भाव पक्का होतो. तर आधी तुम्हाला द्वैतापर्यंत जावंच लागेल. आधी अहम ब्रह्मास्मीचा अनुभव यावाच लागेल. आणि अहम ब्रह्मास्मीच्या अनुभवातही तो अनुभव खोटा आहे असं सांगणारा तुम्हाला कोणीतरी भेटावा लागेल, की बाबा रे तिथेही अडकू नको. आणि म्हणून ते उपनिषद तुम्ही तर नेहमी ऐकलेलं आहे की अज्ञानी तर अंधारात असतोच, पण अहम ब्रह्मास्मी म्हणणारा ज्ञानी गहन अंधारात असतो. गहन अंधार आहे तो. त्याचाही निराश झाला पाहिजे. आणि मग हे सगळं माऊलीच्या साह्याने सगळं काही होऊ शकतं. काही प्रॉब्लेम नाही. 7वं प्रकरण जर नीट समजावून घेतलं तर सोपं आहे, फार सोपं आहे. काही नाही. काही वाचू नका कृष्णमूर्ती, काही वाचू नका बुद्ध, काही गरज नाही. आहे ना आपली माऊली. आपली माऊली आहे आपल्या सफिशियंट आहे ते. तर ते सगळं त्या दृष्टी. आणि मग तुम्हाला हे जर समजलं ना, तर मग तुम्हाला तुकाराम महाराज समजतील, मग तुम्हाला चोखामेळा समजेल, मग तुम्हाला नामदेव महाराज समजतील, मग जे काही आपले एकनाथ महाराजांचं तो एकादश स्कंद समजेल. खरं म्हणजे काय झालं, एक सरमिसळ होऊन गेली सगळी. आता ते परंपरेमुळे कोणी त्यात काही ऍड करतं, कोणी काही काढून घेतं, कोणी काही, हे सगळं आता 700-800 1000 1000-1200 वर्षाच्या परंपरेत हे होणारच आहे ना. आता आपण शाळेत एक लहानपणी खेळ खेळत होतो. आपल्याला असे राऊंड रेखा लाईनीत उभे करायचे आणि पहिल्या मुलाच्या कानात एक शब्द सांगायचे काहीतरी, किंवा एखादं वाक्य सांगायचे, आणि ते वाक्य तुम्ही त्याला सांगा, तो त्याला सांगेल. असं करत करत त्या 60-70 मुलांच्या शेवटी जर तुम्ही ऐकलं तर काहीच काही होऊन गेलेलं असतं. ते सांगितलेलं एक असताना होतं भलतं, तसं आपलं झालेलं आहे. सांगितलेलं काही वेगळंच आहे आणि आपल्यापर्यंत जे पोहोचतंय ते काहीतरी वेगळंच आहे. तर हा प्रॉब्लेम आपल्याला समजून घ्यावा लागेल. आणि हा प्रॉब्लेम माऊलीच्या साह्याने तुकाराम महाराजांच्या ओव्यांमध्ये हे आहे, अभंगांमध्ये हे आहे सगळं. एकनाथ महाराज आपल्याला त्या निवडून काढाव्या लागतील ओव्या. द्रष्टाच दृश्य आहे या अर्थाच्या संतांच्या ओव्या निवडून काढा. जिथे जिथे सापडेल द्रष्टाच दृश्य आहे. पाहणाराच पाहणे आहे सगळ्या संतांनी सांगितलेलं आहे. निरखणे, अवधान, निर्विकल्प निरीक्षण, ध्यान, ज्ञान. अहो नाम या शब्दाचा अर्थ ही ज्ञान आहे. नाम या शब्दाचा अर्थ ही ब्रह्म आहे. नाम ब्रह्म आहे. नाम जप करा म्हणजे ब्रह्माचा शोध घ्या. नाम जप करा म्हणजे एक शब्द घ्या तो रटत बसा नाही, ब्रह्माचा शोध घ्या. आणि त्याच्यासाठी वेदांत आहे. मग श्रवण करा, मनन करा, आणि जर खरंच तुम्हाला तळमळ असेल तर मग ही सगळ्या घटना आपोआप घडतील. 1.25 तास होऊन गेलेला आहे. मला वाटतं त्या जास्त लांबवण्यात अर्थ नाही. खूप झालं. हा, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत. त्या जिवंत